जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र चांगदेव येथील श्रीकृष्ण मंदिरात 23 मार्च रोजी महानुभाव भोपे पुजारी समाजाचा मेळावा उत्साहात संपन्न झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्योतिषाचार्य प्रभाकर भोजने हे होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून परमपूज्य वाशीकर बाबा उपाख्य बब्रुवाहन पुजदेकर, परमपूज्य दयालमुनी चिंचोडीकर, दामुअण्णा उदरभरे, किरण बीडकर, अरुण पुजारी, श्रीकांत लाड, श्रीकृष्ण दर्यापूरकर, मधुकर पुजारी व संजय महालक्ष्मी यांची विचारपीठावर उपस्थिती होती। धार्मिक विधीनंतर मेळाव्याला सुरुवात झाली। मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या जाती यादीच्या GR मध्ये महानुभाव भोपे पुजारी समाजाचा समावेश करणे, वर्तमान स्थितीत समाज संघटनेचे सूत्र नवीन युवा युवतींकडे देण्यासाठी जिल्हा व तालुका समाज कार्यकारिणीमध्ये त्यांची निवड करणे या बाबींसह तीर्थस्थानावरील उपेक्षित महानुभाव भोपे पुजारी महाराष्ट्र शासन स्थान नोंदणीबाबत GR आणि इतर शासकीय कामकाजासंदर्भात 3 स्थानावरील महानुभाव भोपे पुजारी बांधवांची समिती किंवा संघटना स्थापन करणे, परिषदेतील वर्तमान स्थितीत चालू घडामोडी व आजीव सदस्यांवर झालेला अन्याय, भोपे पुजारी इतिहास आदी विषयाला अनुसरून मान्यवरांनी उपस्थितांचे प्रबोधन केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला। मेळाव्याला समाजातील आबालवृद्धांसह महिला भगिनींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती। मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे आजीवन सभासद व युवा वर्गाने अथक परिश्रम घेतले। महाप्रसादाने मेळाव्याची सांगता झाली। तर आता मला जे बोलायचं होतं बरेच काही मंडळी येऊन बोललेली, त्याच्यामुळे आता बोलायचं काही शिल्लक राहिलेलं नाही। तरी पण आता मला जे काही अनुभव आलेला आहे माझ्या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही काम केलंय त्याच्यामधून जे काही अनुभव आलेला आहे ते आता आजीदादांना ते सर्व बोलून दाखवलेलं आहे। तर जे काही काम करते वेळेस अनुभव येतो। आता अशा शब्दापासून आम्ही जोडला गेलो। संभाजीनगर म्हणजे ऍक्टिव्ह आहे, सर्व समाज बांधव संभाजीनगर मधले एकदम काम म्हणलं की सर्वात पहिले येतात। तर महत्वाचं म्हणजे काय, याच्यासाठी सर्व महाराष्ट्रातील आपले जे भोपे पुजारी बांधव आहे यांनी एकत्रित यायला पाहिजे। समोरील जी युवा पिढी आहे याला ज्येष्ठ जे समाज बांधव आहे त्यांनी योग्य मार्गदर्शन करून समोरील जे काही आपले काम आहे ते योग्य प्रकारे गाईड करून घ्यायला पाहिजे। आणि ज्या काही अडचणी आहे आता जसा मेळावा झाला या मेळाव्यात बरेच काही समाज बांधव आपले एकत्रित आले, तसेच इथून समोर एकत्रित आले तर आणखी याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आपला समाज एकत्रित येऊन समोर मोटिवेट होऊन आमची जी समोरची युवा पिढी आहे ती बरीच काही ऍक्टिव्ह होईल। आणखी काही झाले नाही, आज जे समाज आहे तो काहीच दिसत नाही। आता नांदेडकडचे बरेच काही दिसत नाही, हिंगोलीचे दिसत नाही, जे काय आपले नागपूर अमरावती हे जवळपास ते सर्व या ठिकाणी जमलेले आहेत। तर मी एक सांगू इच्छितो की जे काही आता संभाजीनगरचा आमचा विषय आहे, जे काही संघटना आहे हे सर्व आमचे कार्य व्यवस्थित करतो आम्ही। फक्त थोडेफार काही मतभेद आहे किंवा जे काही आमचे मन दुखलेले असतील ते आम्ही आमच्यात सॉल्व्ह करून घेऊ। आणि एवढे मी बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।